मंडळी रामकृष्ण हरी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मी निवेदक रुपेश वाळके, गाव किवळे, तालुका खेड, जिल्हा पुणे. आज या ठिकाणी पाहू शकता, पाठीमागच्या बाजूला थोडंसं फिरवा कॅमेरामॅन. या ठिकाणी पाहू शकता चाकण एमआयडीसीमध्ये या ठिकाणी ट्रॉफिकची समस्या अनेक वर्षांपासून आहे. ट्रॉफिक आहे, रस्ते खड्डेमय झालेत आणि अभूतपूर्व ट्रॉफिक या चाकणमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये आहे. आणि जिल्हा परिषद सदस्य आदरणीय गणेश भाऊ बोत्रे पाटील या ठिकाणी साखळी उपोषण करतायत आणि आता कालपासून त्यांनी रात्रीपासून आमरण उपोषण सुरू केले. कारण आपल्या भागाचा खरं तर कुठेतरी श्वास घुसमटतोय, हवा चांगली नाही आहे, प्रदूषण वाढते, रस्ते खड्डेमय आहेत आणि जवळजवळ आतापर्यंत तब्बल 550 लोकांचे या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू या ठिकाणी अपघातामध्ये झालेले आहेत. आपल्या समेत खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान उपसभापती, खरं तर त्यांची आता नुकतीच निवड झालेली आहे. त्यांना निवेदक रुपेश वाळके यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रथमतः भाऊ आपलं खूप खूप अभिनंदन. या ठिकाणी गणेश भाऊ बोत्रे जे आंदोलन या ठिकाणी करतायत ट्रॉफिक संदर्भात, त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी पंचक्रोशीतील अनेक गावकरी, सरपंच, तालुक्यातील अनेक पुढारी पक्ष न बघता या ठिकाणी त्यांना सपोर्ट करतायत. या ठिकाणी उपसभापती आदरणीय रणजित शेठ गाडे पाटील आहेत, त्यांच्याशी आपण ट्रॉफिकच्या संदर्भात बातचीत करूया. रणजित भाऊ, काय सांगाल? अनेक दिवसापासून गणेश भाऊ या ठिकाणी आंदोलन करतायत. तुमचं गाव येलवाडी आहे, कशा प्रकारे ह्या ट्रॉफिकच्या बाबतीत तुम्ही काय सांगू शकता? खरं पाहिलं तर 2 दिवस झाले या ठिकाणी आपल्या सर्वांचे युवा सहकारी गणेश बोत्रे या ठिकाणी साखळी उपोषणाच्या निमित्ताने या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की आम्ही वारकरी आहोत, वारकऱ्याच्याच भूमीमध्ये आम्ही खरं तर जगदवंदनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या भूमीमध्ये राहत आहोत. हो. आणि निश्चितच त्यांनी जसा सर्वांना एक अभंगाच्या माध्यमातून आदर्श दिला, त्याचप्रमाणे हे साखळी उपोषण त्यांनी शांततेत 2 दिवस चालू ठेवलं होतं. हो. पण प्रशासन कुठल्याही प्रकारची या ठिकाणी दक्षता घेत नसल्याने निश्चितच रात्रीपासून त्यांनी निर्णय चेंज केला आणि ह्या ठिकाणी आमरण असं उपोषण या ठिकाणी त्यांनी पुकार दिलेला आहे. जे प्रशासनाने याकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. खरं तर आपली आशिया खंडातील सर्वात मोठी MIDC आणि ह्या MIDCची जर परिस्थिती पाहिली तर निश्चितच ह्या ठिकाणी रविवारी या ठिकाणी आपल्या राज्याचे उद्योगमंत्री आदरणीय उदयजी सामंत या ठिकाणी आले. त्यांनी काही घोषणा केल्या. निश्चित जरी घोषणा झालेल्या असेल तर या ठिकाणी कामाची कुठलीही परिस्थिती आपल्याला चेंज झालेली पाहायला दिसत नाही. ह्या ठिकाणी MIDCत खड्डे एवढ्या प्रमाणात आहे, ट्रॉफिक मोठ्या प्रमाणात आहे. ही समस्या जिल्हा परिषद गणेश शेठ बोत्रे यांनी जरी ही सर्वांसाठी, सर्वसामान्यांसाठी घरातून माणूस बाहेर निघाला म्हणजे आपल्यासारखाही माणूस जर घरातून बाहेर निघाला तर घरच्यांना असं वाटतं की हा माणूस परत घरी येईल का नाही, याची घरच्यांना या ठिकाणी कधीतरी भीती वाटत असते. शाळेतील मुलं असतील आणि सर्वसामान्य ह्या ठिकाणी बाहेरून परप्रांतीय आलेल्या महिला असतील, पुरुष असतील, हे खरं तर घरी जातील का नाही हे त्यांना निश्चित या ठिकाणी भीती वाटत असते. आणि ही MIDC जरी आशिया खंडातली सर्वात मोठी MIDC असेल तर रस्त्यांच्या आणि ह्या परिस्थिती बघून निश्चित ह्या MIDCमध्ये एवढ्या वर्ष की ही MIDCमध्ये का रस्ते होत नाही. आपण जर पाहिलं तर ही MIDC 97 साली या ठिकाणी आली आणि 97 तर खरं तर पाहिलं तर आता आज 29 वर्ष झाले. ह्या 29 वर्षामध्ये ह्या MIDCचे रस्ते आपणही आज पाहतोय जसे का तसेच रस्ते आहेत. आज MIDCमध्ये कुठंतरी रस्ते काँक्रिटीकरणाचे काम चालू आहे. पण निश्चित कामाच्या माध्यमातून वाहनांची परिस्थिती पाहिली तर ह्या ठिकाणी ती परिस्थिती आज आपल्याला ही वेगळी परिस्थिती दिसते. वाहनं वाढत चालल्यात पण रस्ते त्याच परिस्थितीत आहेत. रस्ते आजही काँक्रिटीकरण चालले पण काँक्रिटीकरणाची रुंदीकरण यांनी वाढवली पाहिजे होती. आणि PMRDचे ह्या MIDCला जे रस्ते जोडतात त्या ठिकाणी PMRDचे रस्ते असतील, PWDचे रस्ते असतील, यांची जर परिस्थिती पाहिली तर ह्या ठिकाणी जरी देऊ ते देवपाटा तुम्ही हा त्या ठिकाणी विचारलेला प्रश्न आहे. खरं तर पाहिलं तर त्या रस्त्याला पण शासनाने 100 कोटी रुपये निधी टाकला. आणि आपण जर पाहिलं तर 2 आणि 2.5 किलोमीटरच्या रस्त्याला ह्या ठिकाणी त्यांनी 2 वर्षाची मुदत दिली. आज जर आपण म्हणतो की आपला भारत देश स्वतंत्र झाला, औद्योगिकरणामध्ये पुढं गेला आणि यंत्रणा एवढ्या मोठ्या रस्त्यासाठी उभ्या राहिलेल्या आहेत. हे रस्ते 2-2 महिन्यात पूर्ण होणाऱ्या रस्त्यांना 2-2 वर्षाचा टाईम पिरियड का दिला?
का निश्चित यांच्याकडं PMRD असेल, PWD असेल, यांच्याकडं निश्चित पैसे आहे का नाही, अशी आमच्या सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडतो. आणि हा प्रश्न आज जरी गणेश भाऊंनी या ठिकाणी जाहीरपणे ह्या ठिकाणी सगळ्यांच्या पुढं मांडलेला जरी असेल, तर प्रशासनाचा कुठलाही अधिकारी गेल्या 2 दिवसात या ठिकाणी फिरकायला पण आला नाही, की निश्चित सर्वसामान्य जनता कशी अडचणीत आहे हे पाहायला पण आलेलं नाही. आज कुठेतरी अधिकाऱ्यांचे फोन आम्हाला येतात की आम्ही उद्या येऊ आणि ह्या ठिकाणी तुमच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करू. म्हणजे कलेक्टर साहेब असतील, त्याचप्रमाणे PMRDचे आयुक्त चौधरी साहेब असतील, PWDचे अधिकारी असतील, NHचे म्हणजे नॅशनल रस्ता आहे त्याचे अधिकारी असतील, ही सगळीच लोक निश्चित आपल्याला ह्या ठिकाणी उद्या भेटण्यासाठी येणार आहेत. आपल्या काही मागण्या आहेत त्याही ते ह्या ठिकाणी निश्चित सोडवतील अशी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्ता असेल, सर्वसामान्य जनतेला वाटतं कुठंतरी ते आपल्याला न्याय देतील. नक्कीच आदरणीय उपसभापती रणजित शेठ गाडे पाटील यांनी उत्तमृत माहिती दिलेली आहे. 1997 पासून ही चाकण MIDC आहे आणि खऱ्या अर्थाने चाकण MIDC ही आशिया खंडातील 1 नंबरची MIDC असं म्हटलं जातं. पण हे खरं तर हे दुर्दैव म्हणावं लागेल. खाली मान घालायला लावणारा हा खरं तर चाकींचा ट्रॅफिकचा मुद्दा आहे. काय सांगाल, 50,000 कोटींचा खरं तर महसूल अनेक वेळा सांगितलं जातं या खेड तालुक्यामधून चाकण MIDC मधून जातो. मग एवढं सरकारने आतापर्यंत का लक्ष घातलं नाही? कारण एवढा जर मोठा निधी जर महसूलच्या माध्यमातून जर पैसे केंद्र सरकार असेल, राज्य सरकारला जात असेल, तर या MIDCकडं, चाकणकडं, खेड तालुक्याकडे का दुर्लक्ष केलं जातं? आमचा तर हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की MIDC आता 2000 मला वाटतं 19 साली एक GR निघाला. त्यामध्ये MIDCने असं सांगितलं की ह्या ठिकाणी ज्या कंपन्यांचा टॅक्स MIDCने त्यांच्याकडे घेतला तो ग्रामपंचायतला 50% करायचा. खरं तर पाहिलं तर तो 50% निधी हा ह्या ठिकाणी MIDCला जवळीक असणाऱ्या ग्रामपंचायत त्यांचा निधी आहे. आणि त्यांचा निधी हा कशासाठी यूज करायचा, तर ड्रेनेज असेल, कचरा असेल, लाईट असेल म्हणजे दिवाबत्ती असेल, याच्यासाठी तो खर्च करायचा आहे. MIDCने खरं तर काल ह्या ठिकाणी पत्र देऊन त्यांचे काही अधिकारी आले. त्यांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी 2021 पासून तर आत्ता या 26पर्यंत आम्ही या ठिकाणी 213 कोटी खर्च केलेत. आता 213 कोटी कुठे खर्च केलेत हे आम्हाला कळत नाही आहे. सगळ्यात मोठा जर रेव्हेन्यू या ठिकाणी जात असेल, केंद्र असेल, आपले राज्य असेल, ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जात असेल, ज्या ठिकाणी रस्त्याची खरं गरज नाही त्या ठिकाणी ते रस्ते करतात. समृद्धी महामार्गासारखा रस्ता जर आपण कधी गेलात तर 10-10 किलोमीटरला तुम्हाला गाडी पण दिसणार नाही, त्या ठिकाणी एवढे मोठे रस्ते केले. आणि आपल्या ह्या ठिकाणी 1-1 किलोमीटरला 1-1 तास लागतो. ह्या ठिकाणी हे रस्ते केले पाहिजे, पण प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करते. नक्कीच उपसभापती आदरणीय रणजित भाऊ गाडे म्हणतायत समृद्धी महामार्गासारखे त्या ठिकाणी रस्ते केले, परंतु या चाकणची ओळख खरं तर जगाच्या नकाशावर आहे आणि त्या चाकणची ओळख जगाच्या नकाशावर आहे, परंतु या ठिकाणी रस्ते सुविधा खऱ्या अर्थाने जशा पाहिजे तशा नाहीत. नक्कीच आपण सर्वजण या ठिकाणी गणेश भाऊंना पाठिंबा देण्यासाठी आलात. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सरकारने कुठंतरी गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. भाऊंनी सांगितलं की अनेक लोकांचे दुर्दैव या ठिकाणी मृत्यू झालेले आहेत. मला देखील या ठिकाणी सांगावंसं वाटतं, खरं तर प्रत्येक आठवड्याला या ठिकाणी कुणाच्या ना कुणाच्या डोक्यावरून चाट जातं, म्हणजे अतिशय दुर्दैवपूर्ण आहे. नक्कीच सरकारने या ठिकाणी गांभीर्याने लक्ष द्यावं आणि या चाकणची जी रस्ते आहेत, ट्रॅफिकचा मुद्दा लवकरात लवकर या ठिकाणी दुरुस्त करावा. आणि खरं तर अनेक कंपन्या या ठिकाणी स्थलांतर होण्याच्या मार्गावर आहेत, त्यांना देखील खरं तर दिलासा देण्याचं काम या सरकारने करावं. धन्यवाद आदरणीय रणजित भाऊ गाडे पाटील उपसभापती. आपण निवेदक रुपेश वाळके यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण ही चाकणची ट्रॅफिकची समस्या गणेश भाऊ बोत्रे पाटील यांनी जे आंदोलन पुकारले, साखळी उपोषण, आता ते आमरण उपोषण करत आहेत. धन्यवाद. नक्कीच या आंदोलनाला यश हो अशा सदिच्छा शुभेच्छा मी आपल्या चॅनलच्या वतीने देतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.